महत्त्वाची बातमी आहे चंद्रपूर महानगरपालिकेसंदर्भात। चंद्रपुरात महापौर कुणाचा हा प्रश्न अद्यापही कायम आहे। मुनगंटीवार, वडेट्टीवार, धानोरकरांची कसोटी लागणार आहे। ठाकरे गट कुणाला साथ देणार याकडेही लक्ष लागलेलं आहे। चंद्रपुरातील राजकीय गणित ही काय असतील त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। मुनगंटीवार, वडेट्टीवार, धानोरकर यांच्या भूमिकांकडे आता लक्ष आहे। तर काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा हा पेच अद्यापही कायम आहे। चंद्रपुरात महापौर कुणाचा याकडे आता लक्ष लागलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांच्याकडून। अनवर, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पद निवडीच्या पार्श्वभूमीवर नाटकीय घडामोडी घडलेल्या आहे। राजकीय अंतर्गत वाद हे पाहायला मिळालेले आहे। काँग्रेसची भूमिका काय आणि भाजपची भूमिका काय असेल? नक्कीच प्रणिता, आपण बघितलं की चंद्रपूरचा राजकारणामध्ये आज महत्वाचा दिवस आहे, कारण की चंद्रपूर महानगरपालिकेचा आज महापौर पदाची निवड होणार आहे। आपण बघितलं तर भाजपने व्हीप जारी केलेला आहे की महापौर पद संगीता खांडेकर यांना देण्यात येत आहे म्हणून, परंतु आतापर्यंत काँग्रेसकडून कोणताही व्हीप जारी करण्यात आलेलं नाही, कोणाच्याही महापौर पदासाठी नाव समोर आलेलं नाही। त्याच्यामुळे एकंदरीत गणित कसं असणार आहे, महापौर कुणाचा बसणार आहे, हे एक महत्वाचा प्रश्न आहे। आणि आपण बघितलं की जे उद्धव सेना आहे हे कुणाच्या सोबत जातात, कारण की उद्धव सेना जे आहे त्यांनी आपला एक अट लावलेला आहे की जे महापौर पद आम्हाला देणार त्यांच्यासोबत आम्ही जाणार। परंतु काँग्रेस असो की बीजेपी असो, यांना कसं हे करतात, त्यांना महापौर पद देतात का, ही एक मोठा पेच इथं निर्माण झालेला आहे। महत्वाचं म्हणजे बहुमत कोणालाही नाही आहे, ना बीजेपीला आहे ना काँग्रेसला आहे। काँग्रेस 30 जागांवर अटकून आहे, तर भाजपकडे 24 जागा आहे। जी अनवर, त्यामुळे आता या संख्याबळाचं गणित कुणाच्या बाजूने झुकतं त्याकडे लक्ष आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।